अरे तिकडे बघ ना. हे आधी ओपन कर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे 7 जानेवारी. मी कॉलेजमधून हाफ डे घेऊन निघाले फक्त एका रिझनसाठी, बिकॉज आज माझ्या मॉमचा वाढदिवस आहे. सो आज आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करणार आहेत संध्याकाळी आणि मी जस्ट कॉलेजमधून निघाले. मी जाते दादर स्टेशनला काहीतरी शॉपिंग करायला मम्मासाठी. सरप्राईज असणार आहे, काहीच माहिती नाही आहे. आणि दीदीसुद्धा दादरला जस्ट व्हिजिट करून गेली आहे घरी. तिनेसुद्धा काहीतरी मम्मासाठी घेतलं आहे. ते सगळे गिफ्ट्स आम्ही तुम्हाला नंतर दाखवू. पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि आता मी पटकन ट्रेन पकडते, लोकल पकडते आणि दादर स्टेशनला पोहोचते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण राहा. सो गाईज, जस्ट मी दादर स्टेशनला पोहोचले आणि इथे बरंच काही शॉपिंग करण्यासारखं आहे. मम्माला काय आवडेल असं मी छोटी मोठी गोष्ट घेणार आहे. सो चला बघूयात आपण. आणि माझं शॉपिंग मी फर्स्ट टाईम एकटीने करते. अदरवाईज मी माझ्या मॉमसोबतच शॉपिंग करते इथे नेहमी. सो चला आता आपण बघूयात मला इथे काय काय घेता येतं आहे आणि तुम्हाला मी सगळं दाखवते इथलं जे काय आहे ते. तुम्ही इथे बघू शकता गाईज, सगळं वाणाचं सामान आलेलं आहे. संक्रांती विशेष सगळं वाणाचं सामान. मी काय घेऊ मला काहीच सुचत नाही आहे, पण मी ट्राय करते. काहीतरी छोटंसं असं मिळेल असं बघते मी. मी खूप ट्राय करते घेण्याचं, बट मला काहीच सुचत नाही आहे मी काय नेमकं घेऊ. ॲक्च्युली माझ्या मम्माला हातातलं ब्रेसलेट म्हणजे मंगळसूत्र आणि प्लस ब्रेसलेट ते हवं होतं खूप दिवसापासून. सो मी विचार करते की तेच बघावं, बट मला इथे कुठे दिसतच नाही आहे. आता मी दुसऱ्या गल्लीमध्ये जाते, दादर स्टेशनच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे. त्या गल्लीमध्ये एकदा ट्राय करते. नक्षत्र मॉलची जी लाईन आहे ना, त्या गल्लीमध्ये एकदा मी ट्राय करते घेण्याचं. जर भेटलं तर आपण नक्की घेऊयात. गाईज, मला थोडीशी भूक लागली आहे. मी नक्षत्र मॉलच्या एक्झॅक्ट समोर आहे लस्सीवाला, जे माझ्या आधीच्या पण दादरवाल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. सो मी आता जाते, थोडं लस्सी पिते आणि मग पुन्हा आपण शॉपिंगला लागूयात. मला मंगळसूत्र तर काय मंगळसूत्र तर काय मिळत नाही आहे, बट मी काहीतरी कॉर्डसेट वगैरे घेण्याचा प्रयत्न करते. सो आता मी जस्ट आले श्रीकृष्ण लस्सी शॉपमध्ये. सो आपण आता लस्सी पिऊयात आणि मग पुन्हा एकदा शॉपिंग करायला लागूयात. सो मी दादरला आले आणि इथली लस्सी पिली नाही असं कधीच होणार नाही. सो मी आता पटकन लस्सी पिते आणि परत एकदा शॉपिंग करायला लागते. सो गाईज, इथे माझी लस्सी आलेली आहे आणि ही लस्सी खूप टेम्पटिंग आहे. मी अर्धी संपवली आहे, पण व्लॉग लेट शूट करते. त्याच्यावरची जी साय आहे ना, ती खूप टेम्पटिंग लागते यार. आणि इतकी सुंदर अशी याचं टेस्ट आहे ना, खूप छान लागते. आणि मी दादरला आल्यावर नक्की इथली लस्सी ट्राय करते. दादरला आलं आणि इथली लस्सी ट्राय नहीं केली तो तुम लोग ने क्या किया? कुछ नहीं किया सच में. इधर की लस्सी एक बार ट्राई करो. जो भी दादर आएगा, दादर विजिट करेगा, प्लीज़ इधर की लस्सी ट्राई करो. श्री कृष्ण डेयरी फार्म एक्झॅक्ट नक्षत्र मॉल के सामने. सो गाईज, मी मम्मासाठी गिफ्ट घेतलेलं आहे. कॉर्डसेटही नाही मिळालं मला आणि मंगळसूत्रही नाही मिळालं. मी घेतलं आहे एक हँडबॅग आहे. तुम्हाला ती घरी जेव्हा मम्मी ओपन करेल ना, तेव्हा ती दाखवेल मी तुम्हाला. आणि आता मी दादर स्टेशनहून घरी जायला निघाले आणि आमच्या इकडच्या एका केक शॉपमधून मला केक रिसीव करायचा आहे. फटाफट केक घेते आणि घरी जाऊन डेकोरेशनची तयारी करते. सो चला, ब्लॉगमध्ये पूर्ण राहा. ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करायला विसरू नका. सो आता मी निघाले घरी जायला. सो गाईज, जस्ट मी आता माझ्या घराजवळ पोचणार आहे आणि इथे समोर केकचं शॉप आहे, तिथे मी ऑर्डर दिलेली आहे. आणि हे जे मागे दिसते हे दिसलं,
हां, हे माझ्या मावशीचं पार्लर आहे. गौरी आगमनचा व्लॉग होता ना, त्याच्यामधली जी मावशी आहे ना, तिचं हे सलॉन आहे. सो तिच्या सलॉनमध्ये माझ्या दीदीने तिचं गिफ्ट ठेवलं, जे तिच्यातर्फे ती मम्माला देणार आहे. तर तिचं गिफ्ट ठेवले बिकॉज ती घरी घेऊन नाही जाऊ शकत. तिच्याकडे असं व्यवस्थित काय असं मोठी गोष्ट नाही आहे. म्हणजे जसं माझ्याकडे बॅग आहे, बॅगमध्ये मी ठेवू शकते. तर तिने मला सांगितलं की ताईच्या पार्लरमधून जाऊन ते रिसीव्ह कर आणि घरी घेऊन ये, कोणाला न कळवता. आता मम्माला खूप मोठं सरप्राईज भेटणार आहे आमच्या दोघींकडून. आणि आता मी पटकन ते गिफ्ट घेते ताईच्या पार्लरमधून आणि पटकन केक शॉपमधून ऑर्डर केलेला केक रिसीव्ह करते आणि घरी जाते. सो गाईज, आता मी आले केक शॉपमध्ये. तुम्ही बघू शकतात मागे माझ्या. आता मी केक पटपट घेते आणि घरी जाते. सो मी अशा प्रकारचा केक घेतलेला आहे. आता हा पटकन पॅक करते आणि घरी घेऊन जाते. गाईज, तुम्ही बघू शकतात माझी बॅग फुल भरलेली आहे. गिफ्ट्सने, फक्त मम्माच्या गिफ्ट्सने भरलेली आहे. आणि ते इतकी हेवी झाली आहे माझ्यासाठी ती. पटकन मी घरी पोचते आणि मग तुम्हाला ओपन करून दाखवते. सो गाईज, मी केक घेतला आहे, गिफ्ट्स घेतले, सगळं झालं आहे, तरी माझं मन भरत नाही आहे. म्हणून मी माझ्या मम्मासाठी अजून एक गिफ्ट घेतलं, जे की फोटो फ्रेम आहे. तुम्हाला मी पुढे क्लिप जोडते. एडिट करतानासुद्धा मी दाखवलं आहे याच्यामध्ये. आणि आता इथले जे दादा आहेत ते फोटो फ्रेमचं काम करत आहेत. जे आता माझं फोटो रेडी झालं आहे ते फ्रेममध्ये ते लावून देत आहेत. आणि पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला एकदा फोटो फ्रेम दाखवते. मम्मा आज खूप जास्त खुश होणार आहे माझी, बिकॉज आम्ही खूप जास्त मेहनतीने ऑन द स्पॉट सरप्राईज प्लॅन केलेला आहे. आणि आता डेकोरेशन, आता बघा रात्र झाली आहे. मी जवळपास 2 वाजल्यापासूनची शॉपिंग करते फक्त माझ्या आईसाठी. आणि तुम्हाला घरी जाऊन मी सगळं सेलिब्रेशन दाखवते. तोपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण राहा गाईज. गाईज, तुम्ही इथे बघू शकतात हे दादा फोटो फ्रेम लावण्याचं काम करत आहेत. फोटो तर रेडी आहे पण फ्रेम आणखीन रेडी नाही आहे. कटिंग शटिंगचं काम सुरू आहे. गाईज, फोटो फ्रेम इज रेडी. कशी वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. स्पेशल थँक्स टू या दादांना. या दादांनी ते फोटो फ्रेमचं काम केलं आहे माझं. गाईज, इथे माझ्या मम्माच्या फ्रेंड सर्कलने मिळून माझ्या मम्माचा वाढदिवस सेलिब्रेट केलेला आहे आणि मस्त स्पेशल फील करावलं आहे. खूप सारे गिफ्ट्ससुद्धा दिलेले आहेत. आणि इथे केक वगैरे कटिंग करून झाल्यानंतर गिफ्ट सेशन सुरू आहे. आणि मस्तपैकी फोटोज वगैरे क्लिक करून त्यांनी आजचा कार्यक्रम बड्डेचा उरकलेला आहे. मी घरी नसताना, मी कॉलेजमधून येण्याच्या अगोदरच हा सगळा कार्यक्रम त्यांनी उरकला आहे. आणि मी इथे क्लिप्स जोडते जे काही माझ्या बहिणीने शूट केलेले आहेत. सो गाईज, इथे बर्थडे स्पेशल पावभाजी आहे आज. आता हे भाजी शिजली, याला फक्त फोडणी द्यायची मस्तपैकी. आणि इथे पावसुद्धा आम्ही आणलेत. आता ते बटर लावून गरम करणार. इथे मॉर्निंगला मम्माने मस्तपैकी गाजर हलवा बनवला आहे. तर आजचा बेत आमचा असा आहे. आणि खूप टेम्पटिंग होणार आहे ही पावभाजी. सो गाईज, इथे मॉमच्या फ्रेंड्सने हैदराबादहून पार्सल दिले. बोलिए ना. हॅलो. केकचं पार्सल दिले, हैदराबादहून पाठवलंय. गाईज, हे हैदराबादहून आलेलं आहे माझ्या मॉमसाठी. मॉमच्या फ्रेंड्सने पाठवलेलं आहे.
काय बोलायचं का फ्रेंड्सला? थँक्यू. अजून थँक्यू नारायण. थँक्यू रेखा. गाईस पावभाजीला फोडणी दिली आहे मस्त. आता त्याच्यात मस्त आम्ही बटर टाकतो वरून. रेडी आहे पावभाजी आमची. किती टेम्पटिंग दिसते, कलरसुद्धा किती भारी दिसतोय. गाईस फुगे फुगवते आता. डेकोरेशन आम्ही सुरू केले आणि हिचे सगळे फुगे फूस होत आहेत बार 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 बार. मी करते दरवर्षीप्रमाणे फुगे फुगवण्याचं काम. वर्षीप्रमाणे आता सुद्धा डेकोरेशनचं काम मीच करते आणि तुम्ही गेलेल्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, तिथे पण मीच केले डेकोरेशन. झालं. हां चला अभी जल्दी जल्दी करिएगा. आपको पैसे भी देने मैम डेकोरेशन के. सो गाईज आता मला दीदीने बलून्स फुगवून दिलेत. आता मी ह्याला पटापट इथे सेटल डाऊन करते. आय मीन अटॅच करते डबल टेपने. सगळे बलून्स पडलेले डेकोरेशनचं सामान. सो गाईज मी रेडी झाले आता. मस्तपैकी मी असं मिडी घातलं आहे आणि मॉम पण माझी रेडी होते बाहेर. आता माझ्या बॅगमध्ये मी गिफ्ट्स ठेवलेत. त्याच्यावर त्या लेबलवर मी नाव नाही टाकले. आता मी त्या लेबलवर नाव टाकते. मी आतमध्ये बेडरूममध्ये आले आणि मी डोर लॉक केला आहे आतमधून. पण मग मला काही डाऊट येणार नाही. तिला असं वाटेल की मी कपडे वगैरे चेंज करत असेल. तर मी आता पटकन पेन आणलं आहे, पटकन नाव लिहिते त्याच्यावर आणि 10 मिनटामध्ये आता आम्ही बड्डे सेलिब्रेशन सुरू करू. काही कारणास्तव थोडा उशीर झाला आहे पण आता आम्ही बड्डे सेलिब्रेशन सुरू करू आणि डेकोरेशन मी तुम्हाला एकदा दाखवते आणि मम्माचा पूर्ण बड्डेचा लुक पण तुम्हाला दाखवते. सो गाईज मी हे पॅक वगैरे असं करून आणले छान आणि ह्याच्यावर ह्या लेबलवर मी नाव टाकलं आहे आणि ही फ्रेम आहे, माहिती आहे तुम्हाला मी दाखवली. ह्याच्यावर पण मी ह्याला पण रॅप करून आणले आणि ह्याला मी नाव लिहिते ह्याच्यावर पण. मम्मीला काहीच माहीत नाही आहे याच्यातलं, काहीच नाही, सगळं सरप्राईज आहे. अशा प्रकारे मी नाव लिहिलं आहे. त्याच्यावर लव यू टाकते. सो माझे गिफ्ट्स रेडी आहेत. हे 2 माझ्याकडून आहेत आणि दीदीचं दाखवते मी तुम्हाला. दीदीकडून ह्याच्यात काय आहे तुम्हाला नंतर कळेल. सो आता मी परत लपवून ठेवते हे. आणि मम्मीचं असं म्हणणं आहे की मला कोणीच गिफ्ट नाही आणले ह्या वर्षी आणि जेव्हा आम्ही गिफ्ट देऊ ना तेव्हा एवढी शॉक होणार आहे माझी मम्मा. आम्ही खूप एक्सायटेड आहेत ते मुवमेंट बघण्यासाठी आणि मी तुम्हाला सगळं मुवमेंट जे आहे ते कॅप्चर करणार आणि व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार. प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत माझा बघा. तर परत ही बॅगमध्ये टाकते हिच्या कॉलेजच्या हे सगळे गिफ्ट्स, कारण मम्माला माहीत नाही हे सगळे गिफ्ट्स आम्ही आणलेत आणि मम्मा बोलते की तुम्ही मला काहीच आणलं नाही यावर्षी. ही बघा सगळं पॅक करून ठेवते. मजा येणार या ब्लॉगमध्ये, पूर्ण बघा हा ब्लॉग. सो गाईज हे माझ्या मम्माचा लुक आहे बड्डेचा. आणि हे अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. सो गाईज हा केक हैदराबादहून आलेला आहे आणि केक आमच्याकडून. हा आमच्या तिघांकडून आहे आणि हा हैदराबादवरून आलेला आहे हा केक. तशी का बघते.
नाही चलो चल कट कर. गेला नारायणला नेलं फोन कर ना. कट कर चल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू डिअर. अगं नारायण फोन उचलत नाही, झोपला असेल का? अच्छा ठीक आहे, चल जाऊ दे, मग आपण दोघी केक कापून घेऊया. हा केक कट करते. चला हे लाव ना, हे लाव ना, मेणबत्ती लाव ना जरा. रेखा ये बर्थडेला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. थँक्यू रेखा, थँक्यू. हे घे केक, ऑनलाईन केक. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा ठीक आहे, चल बाय. तू काय बघते? तुला बघते. मला बघू नको. अरे राहू दे ते. काय करते मग? असं काय? फोटोशूट चालू आहे. अरे तिकडे बघ ना. कधी आणलं तुम्ही हे घे 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 खोल ओपन कर. हे घे, हे आधी ओपन कर. कोणाकडून आहे? हे दोन्ही माझ्याकडून आहे. असं नाही, सगळं आमच्याकडे. ओपन कर. आमच्या तिघांकडून पण आहे सगळं. थँक्यू थँक्यू प्रणाली. ही साडी जी वेअर केलेली आहे ना, ही डॅडींकडून गिफ्ट आहे. आणि हे 2 गिफ्ट हे प्रणालीकडून आहे. काय असेल गॅस कर आधी. कसं वाटलं? छान छान. हे घे, हे ओपन कर. हा, दाखवले मी ते. दाखवलं. हे एक सेकंड गिफ्ट आहे. कर ना तू. मस्त आहे. कसं वाटलं हे पण? चॉईस माझी आहे. मी फर्स्ट टाइम तुझ्याशिवाय शॉपिंग केली आहे. थँक्यू प्रणाली.
अजून एक गिफ्ट आहे. हे गिफ्ट माझ्याकडून. खोल, ओपन करते. थँक्यू. हे गिफ्ट हिच्याकडून आहे. सरप्राईज माहित नाहीये मम्मीला आणि आत्ता कळाले गाईज. पूर्ण ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. ये तुला पटकन. सो हे सगळं हे वाला दीदीने आणले आणि हे पर्स आणि ही फोटो फ्रेम मी घेतली आहे आणि ही साडी डॅडींकडून गिफ्ट आहे मम्माला. काय काय वाटलं तुला? असं विचारायचं नाही कितीला भेटलं. काय वाटलं तुला? काय वाटलं? छान आहे गिफ्ट. पण तुला गिफ्ट कुणी आणलेलं नाहीये. आज सगळ्यांनी माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बॅग मला खूप आवडली. सो गाईज आमचं बड्डे सेलिब्रेशन पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि मम्मा स्पेशली तो खूप मोमेंट भारी होता. सरप्राईज जी झाली आणि गिफ्ट्स वगैरे पण खूप आवडलेत माझ्या मम्माला जास्त. बॅग पण खूप जास्त आवडली आणि स्पेशल म्हणजे तो फोटो खूप जास्त आवडलेला आहे मम्माला. आणि अशा प्रकारे आमचं बड्डे सेलिब्रेशन पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही पटकन डिनर करतो कारण खूप भूक लागली. आता वाजले 10 रात्रीचे. खूप जास्तच उशीर झाला आहे. सो आता आम्ही जेवण वगैरे करून भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.